सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. भीम विचार 358 या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर हे पुस्तक आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर हे पुस्तक लिहिलं आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1953 मार्च महिन्यामध्ये ते कंप्लीट झालं होतं आणि ते पब्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलं होतं. त्याचं नाव होतं बुद्ध अँड हिज धम्मा. नंतर हे 1957 ट्रान्सलेट झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सिद्धार्थ कॉलेज आहे मुंबईला CSTकडे, तर त्या कॉलेजने ते मग नंतर पब्लिश वगैरे केलं. तर हे स्वतः बाबासाहेबांनी लिहिलं असल्यावर आपल्याला ॲक्च्युअल जे बाबासाहेब का बौद्ध धम्माकडे वळाले व भगवान बुद्धांची लाईफ याबद्दल स्वतः बाबासाहेबांनी 33 वर्ष सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून मग नंतर बुद्ध धम्माकडे वळून आणि ते सगळं खोल अभ्यास करून हे पुस्तक आपल्याला त्यांनी स्वतः आपल्यासाठी अर्पण केलं आहे. तर आपण हे टॅगलाईन वगैरे वाचू आधी. तर बौद्ध धर्म 3 सिद्धांताची दीक्षा देतो. प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धर्म जगातील शोषण थांबवू शकतो. माझा असा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला तर मग या पुस्तकाची आपण आता सुरुवात करूया. तर हे सम्राट अशोकांचं छायाचित्र, प्रियदर्शी सम्राट अशोक आणि हे भगवान बुद्ध आणि धम्म. बघा लेखक बोधिसत्व भीमराव रामजी आंबेडकर, MA PhD DSc ALD LLD DLiT बार ॲट लॉ असे बाबासाहेबांच्या पदवी आहेत वगैरे. ठीक आहे. तर प्रकाशन डॉक्टर आंबेडकर नॅशनल असोसिएशन्स ऑफ इंजिनियर्स बनाई नागपूरमध्ये. आणि बाबासाहेबांचं छायाचित्र ओरिजिनल. बोधिसत्व डॉक्टर रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण धम्मदीक्षा अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956. चला तर मग आपण स्टार्ट करूया. आय होप तुम्हाला सगळं क्लिअर दिसत असेल. अनुदानाचे 2 शब्द. आम्हास अत्यंत हर्ष होत आहे की वाचकांना परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी बुद्ध अँड हिज धम्मा या इंग्रजी ग्रंथाचा हा मराठी अनुवाद आम्ही पुनश्च सादर करीत आहोत. बनाईच्या एका सदस्याने हा अनुवाद आपल्या सेवेसाठी अर्पण केला आहे. बाबासाहेबांनी बौद्ध वाङ्मय संदर्भ घेऊन आपला अनमोल ग्रंथ आम्हास दिला. काही संदर्भ पूज्य भदंत आनंद कौसल्यन यांनी बौद्ध वाङ्मयातून शोधून काढले आहे. वसंत मून यांनी ही लेखन व भाषणे खंड 11ची पुरवणी काढून त्यांना उरलेले संदर्भ देखील शोधून काढलेत. असे एकूण सर्व 692 संदर्भ आहेत. वाचकांच्या हे लक्षात येईल की सागरासारख्या अगाध अशा बौद्ध वाङ्मयाचा संगोपांग अभ्यास करताना बाबासाहेबांनी किती कष्ट उपसले असतील. बौद्ध उपासक आणि भिक्खुगण यांच्या धम्मसंबंधी विचार करताना ज्या शब्दाचा वारंवार संबंध येतो अशा बऱ्याचशा शब्दांचे अर्थ वाचकांना कळणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी जे बौद्ध पूजापाठ पाली भाषेत स्वतः तयार केला होता त्याचा पद्यमय अनुवाद होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाचकांना प्रत्येक कथेचा अर्थ चटकन समजण्यास मदत होईल. याशिवाय तो पद्यमय अनुवाद मूळ पाली वंदनेच्या चालीवर गाता येईल. याचा उद्देश असा की मूळ पाली वंदना म्हणत असताना तिचा अर्थ समजण्यास उपासकांना जी अडचण येते ती दूर व्हावी. पुस्तकामध्ये उपरोक्त तिन्ही बाबींचा समावेश करण्याची आमची तीव्र इच्छा होती, परंतु पृष्ठवाद टाळण्यासाठी आम्ही उपरोक्त इच्छेला आरव घातला. भवतु सब्ब मंगलम. ठीक आहे. चला हे चॅप्टर्स आहे. प्रथम खंड त्यांचे कुळ, भगवान बुद्धांचे जन्मापासून परिव्रजेपर्यंत त्यांचे पूर्वज वगैरे हे सगळे चॅप्टर्स आहे. त्यांचे कपिलवस्तूचे प्रयाण. ठीक आहे. चॅप्टर्सबद्दल माहिती आहे आणि हे
सगळं आणखी भाग एक तर इथं प्रस्तावना. आता हे बाबासाहेबांची वर्ड्स येतात. एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले? दुसरा प्रश्न असा विचारतात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे बुद्धिझम का आहे? हे प्रश्न मला कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतीय अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल. या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार भगवान बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत. सर्व धर्माचा 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर तयार झालेला आहे. बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो, ही एक वेगळी कथा आहे. वाचकांना ती कथा जाणून घेण्यास रस असू शकतो. तर हे असे घडले. माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढविले. माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले. त्यांचे वडील रामानंद पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते. तसा त्यांच्या मूर्तिपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही ते गणपतीची पूजा करीत, अर्थात आमच्याकरिता, परंतु मला ते आवडत नसे. ते त्यांच्या पंथाची पुस्तके वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणीला व कथा ऐकण्याची घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडीत. कित्येक वर्षे असेच चालू होते. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली, त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते. दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता. पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीमधील मी पहिलाच असा एक मुलगा आहे जो की या अवस्थेपर्यंत पोचला आहे. मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे. ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलांकडे गेले. मग अशाने मुले बिघडतात, असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काहीही केले नाही. संयोजकांनी फार निराशा झाली, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुसकरांकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुसकर तयार झाले. थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुसकर सभेचे अध्यक्ष होते. ते त्या काळाचे विद्वान गृहस्थ होते. त्यांचे भाषण संपल्यावर दादा केळुसकरांनी सयाजीराव ओरिएंट सिरीज बडोदाकरिता लिहिलेल्या बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारायचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्य, अधःपतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमांडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पाडतात.
वडिलांना माझा प्रश्न आवडला नाही. ते म्हणाले, "तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे." माझे वडील रोमक हुकूमशाहीसारखेच होते आणि ते आपल्या मुलांवर हुकूमशाही गाजवायचे. मला त्या आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली. विहीन म्हणून मला थोडे स्वतंत्र होते. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, "मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचण्याचा सांगतो. याचे कारण असे होते की ते म्हणाले, "मी तुम्हाला महाभारत व रामायण सांगतो याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. द्रोण आणि कर्ण यांचेच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती, पण त्यांनी मोठी उंची गाठली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता, पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्याचा रामायण आणि महाभारतची तुम्हाला वाचण्यास सांगतो." वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे समाधान मात्र झाले नाही. मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाहीत. मी म्हणालो, "मला भीष्म, कृष्ण आणि कृष्ण आवडत नाहीत. भीष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्यांच्या विरोधात करायचे. कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे-तिसरे काही नसून फसवेगिरीचा मालिकेचा होय. फसवेगिरीची मालिकाच होय. अच्छा. मला रामसुद्धा पसंत नाही. शूर्पणखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकीसंबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड सुरू झाले आहे. अशा प्रकारे दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी भगवान बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी भगवान बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि भगवान बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुम्हाला तुलना व भेद करीत असे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती. हे पुस्तक लिहिण्याची केवळ कुळकथा आहे. 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाखी अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले. या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्यांना बौद्ध धम्माची कास धरावी लागेल. बौद्ध मांडमय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. यामुळे बौद्ध धम्माची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे. बायबल सारखे एखादे पुस्तक बौद्धांकडे नाही, ही त्यांची मोठी उणीव आहे. या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी असे पुस्तक लिहावे. त्यांना प्रतिसाद म्हणून हे कार्य मी स्वीकारले आहे. सर्व टीकांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही. अनेक पुस्तकांनी साहित्य याकरिता गोळा करण्यात आले आहे. अश्वघोषरचित बुद्धचरिताचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्यांची काव्यप्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्यांची भाषाशैली उचलली आहे. या पुस्तकातील ज्या बाबीकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणाची मांडणी ही होय, ज्यामध्ये मी सुटसुटीत
उत्पन्न व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की त्या बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्या. त्याचा उहापोह मी परिचय या सदरात केला आहे. ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो. सकोली या गावचे नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथील नागल खुर्दचे प्रकाशचंद यांनी या पुस्तकाची पांडुलिपी टाईप करण्यात जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी हे अनेकदा टंकमुद्रित केले. नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास व परिश्रम घेतले. आपल्या तब्येतीची काळजी न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टायपिंग अगदीची सर्व कामे स्वेच्छेने केली. माझ्या प्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर व स्नेहाखातीर नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद यांनी हे कार्य केले. आता नानकचंद रत्तू जेव्हा बाबासाहेबांची महापरिनिर्वाण होतो, बाबासाहेब बेडवरती पडलेले आहे आणि तिथे एक माणूस रडतोय. इथं बाबासाहेब पडले, इथं माणूस रडतोय. तर ते नानकचंद रत्तू समजा. त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही. मी त्यांचा फार आभारी आहे. या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली. मी ए. बी. चिटणीस यांचासुद्धा आभारी आहे. त्यांनी या पुस्तकाची प्रूफे तपासण्यात विशेष रुची घेतली. मी हे नमूद करू इच्छितो की बौद्ध धर्माचा अभ्यास करावयास आवश्यक पुस्तकांच्या संचालित हे पुस्तक होय. अन्य 2 पुस्तके म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे होत. ती अनेक भागांमध्ये लिहिली गेली आहेत. ती लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो. परिचय. भारतीय जनतेच्या या तबक्यात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत चालल्याची लक्षणे दिसत आहेत. त्याचबरोबर भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी स्वाभाविकपणे वाढत आहे. भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे फार कठीण आहे. दीर्घनियत इत्यादी ग्रंथांवर अवलंबून राहून भगवान बुद्धांची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती गोष्ट कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते. त्यातूनही त्यांच्या शिकवणीची सुसंगत अभिव्यक्ती प्रस्तुत करणे ही गोष्ट अधिक अडचणीचे काम आहे असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थान होऊन गेले त्यापैकी बौद्ध धर्माच्या संस्थापकांचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी समस्या निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतियुक्तीचे ठरणार नाही. हे गूढ प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्या-देण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे गूढ प्रश्न मांडावेत आणि त्यावर. तर परिचय मी वापस रीड करतो कारण की मी आता बाहेरून आलो. तर भारतीय जनतेच्या एका तबक्यात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत चालल्याची लक्षणे दिसत आहेत. त्याचबरोबर भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी स्वाभाविकपणे वाढत आहे. भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे फारच कठीण आहे.
दीर्घनिकाय इत्यादी ग्रंथांवर अवलंबून राहून भगवान बुद्धांची जीवनगाथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे ते प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीची सुसंगत अभिव्यक्ती प्रस्तुत करणे ही गोष्ट अधिक अडचणीचे काम आहे, असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थान होऊन गेले त्यापैकी बौद्ध धर्माच्या संस्थापकांचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी समस्या निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. हे गूढ प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून देण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्धधर्मी आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे गूढ प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय? हा वादग्रस्त प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्धृत करायचे नियोजित आहे. पहिला वादग्रस्त प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनातील एक मुख्य घटनेबद्दलचा आहे, तो म्हणजे परिव्रजा. भगवान बुद्धांनी परिव्रजा का ग्रहण केली? याचे पारंपरिक उत्तर म्हणजे ज्यांनी जरा जर्जर मनुष्य, एक रोगी व्यक्ती आणि एक मृतदेहाच्या शवाला पाहिले म्हणून. वरवर पाहता हे उत्तर हास्यास्पद वाटते. राजकुमार सिद्धार्थांनी बुद्धांनी आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिव्रजा ग्रहण केली. ह्या 3 दृश्यांची परिणती म्हणून जर त्यांनी परिव्रजा ग्रहण केली असली तर ही 3 दृश्ये तत्पूर्वी त्यांना कधी दिसली नाहीत. या शेकड्यांनी हजारांनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभाव्य होते. त्यांनी ह्याच वेळी प्रथम पहिल्या पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण खरे दिसत नाही आणि ते बुद्धीलाही तर्कसंगत असल्याचे पटत नाही. पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते? दुसरा गूढ प्रश्न 4 आर्य सत्याचे निर्माण केला आहे. भगवान बुद्धांच्या मूळ शिकवण 4ही आर्य सत्याचा अंतर्भाग होतो काय? हे सूत्र बुद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते. जीवन हे खरे दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. या जगात ना धर्म कोण्या माणसाला सुखी करू शकतो ना तत्वज्ञानी सुखी करू शकेल. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म तरी काय करू शकणार? आणि जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्याची भगवान बुद्ध तरी काय करू शकणार? ही 4ही आर्य सत्ये, ज्यात प्रथम आर्य सत्य हेच दुःख आर्य सत्य आहे. अवबोधांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात एक मोठा अडथळा आहे. ही गोष्ट त्यांच्या बुद्धीस पटू शकत नाही, कारण असे वाटते की ही 4ही आर्य सत्ये मानवाला आशा नाकारतात आणि त्याला निराशेच्या खोल गड्ड्यात ढकलून देतात. ही 4 आर्य सत्ये भगवान बुद्धाच्या धर्माला निराशावादी ठरवतात. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही आर्य सत्ये मूळ शिकवणीत अवलंबूत आहेत काय? की ही भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म ह्या तत्वांबद्दल आहे. भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे, पण त्याचसोबतच त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलची तत्त्वे दृढतया प्रतिपादक केली आहेत, असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उद्भूत होतो, जर आत्मा नाही तर मग कर्म कसले असू शकेल? जर आत्मा नाही तर मग पुनर्जन्म कसं असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या विशिष्ट अर्थी वापरले? त्या काळी ब्राह्मण वापरतात त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द वापरले काय?
असे असेल तर मग कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरतात त्याच अर्थी त्यांनीही वापरले काय? असे असेल तर आत्म्याच्या अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. चौथा प्रश्न भिक्खू संबंधीचा आहे. भिक्खू संघाची स्थापना करण्यात भगवान बुद्धांचा काय हेतू होता? या समाज निरपेक्ष आदर्श पुरुष निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता काय? की जनतेच्या सलेला आलेला आयुष्य वहिलेला आणि त्यांचा मित्र, मार्गदर्शन आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता. हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ आदर्श पुरुष असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही. कारण जरी तो पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुषच राहणार आहे. उलटपक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. ह्या प्रश्नावर गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. केवळ तात्विक सुसंगतीच्या हिताच्या दृष्टीने नव्हे तर बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. मला आशा वाटते की माझे प्रश्न ज्यांची उत्तरे पुस्तकात आपल्या पाहावयास मिळतील. अनुवाद भदंत आनंद कौशल्य. माझे प्रश्न वाचकांमध्ये चेतना निर्माण करतील आणि त्यांची उकल करण्याची हातभार लावणाऱ्या त्यांना प्रवृत्त करतील. पण प्रचलित आणि पूर्वानुभवात काही तरी सुसंवाद साधावा, भावना आणि विचार ह्यांच्या गरजा पूर्ण होतील अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भवितव्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा. यासाठी मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडले. अलीकडे व्यावहारिक व तात्विक महत्त्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले तर त्याची कारणे अशी आहेत. शास्त्रीय ज्ञान व विचार ह्यांची जलद प्रगती. विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड. धर्मात सुधारणा किंवा त्यांची पुनर्रचना करण्याची किंवा अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचारप्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती आहे. धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माचे प्रभावित होणाऱ्या एका प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणाम. जेव्हा एखाद्या कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक किंवा सदसद्विचारविषयक मूल्य संभ्रमित असते तेव्हा धर्माच्या महत्त्वाबद्दलचा पुनर्विचार करण्यास ते निश्चितच भाग पडते. अखेरीस न्याय, देव, ईश्वर व ईश्वर संबंधीचे प्रश्न निर्माण होतात आणि तदनुषंगाने धार्मिक आणि इतर विचारांच्या परस्परसंबंधाचे प्रश्न, सर्वसामान्य ज्ञानाची प्रामाणिकता आणि अनुभव व सत्य ह्यांच्या व्यावहारिक कल्पना याबद्दलचेही हे प्रश्न त्यात गुंतले जातात. तर आता हे चॅप्टर झालं पहिलं चालू. तर भगवान बुद्ध आणि हे तर मी एवढं जन्म वगैरे इथपर्यंत वाचतो कारण की मग हे खूप मोठा व्हिडिओ आहे. 30 मिनिटात होतं समजा. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म भाग पहिला. जन्मापासून परिव्राज्यपर्यंत. कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एकही राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर एकेका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती. एका राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अशी होती: अंग, मगध, काशी, कोसल, वज्जी, वृज्जी, मल्ल, चेदी, व्रस्त, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मवंती, गांधार आणि कबोज. ज्या राजांवर
कोण्या एका राज्याची आधी सत्ता नव्हती तीही होत. कोण्या एका कपिलवस्तूचे शाक्य 5 व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मथिलीचे विवेद, रामग्रामचे कोलीय, अल्लकप्पलचे बुली, केसपुत्तचे कालिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी निसुमारगिरी होती ते भग्य. ज्या राज्यांवर एकेकी राजाची सत्ता होती त्या राज्यांचा जनपद म्हणत व ज्यावर एका राज्याची सत्ता नव्हती त्याला राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांना शासनपद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्यांची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे देखील आपल्यास माहीत नाही. तथापि एवढे मात्र निश्चित आहे की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राज्यसत्ता चालवित होते. 8. अशा प्रकारे राज्यसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी शुद्धोधनाची राजा होण्याची पाळी होती. 10. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एका स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कौशल्य देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले. कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राज्यसत्तेचे काही सार्वभौम अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राजाच्या कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधचेही राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा पसेनजीत व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. पूर्वज. शाक्य राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्त्ववेत्ता कपिलमुनी याच्या नावावरून पडले असावे. कपिलवस्तूचे जनसेव नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहनूचा विवाह कंचनाशी झाला होता. त्याला शुद्धोधन, दौतोधन, शुक्लोधन, शाक्योधन व अभितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता व प्रतिमा या नावाच्या 2 कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने मोठ्या शौर्याचा परिचय दिला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या दोघी बहिणी. शुद्धोधनाचा विवाह महामायेची वडील बहीण म्हणजे महामायेचीच मोठी बहीण होती ती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याला मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याला मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालवावे लागत. तो एका ऐशारामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. तर आपण जन्मपर्यंत वाचतो कारण की व्हिडिओ खूप मोठा होता आहे. नंतर मग मी इथूनच स्टार्ट करेन दुसरा व्हिडिओ. तसा हा पहिला व्हिडिओ. तर जन्म सिद्धार्थ गौतमांचा. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या एका उत्सव पाळण्याची प्रथा सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी देखील हा महोत्सव साजरा करीत असत.
हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधांनी वास्तूचा उपयोग करून मोठ्या शानशौकीने परंतु मद्यपानादी उत्तेजन वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने अंघोळ केली. दानधर्मात 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून राजशृंगार केला. आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनमंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोदन व महामायेचा एकांत होऊन महामायेला गर्भसंबंध झाला. सलगावर पोलगली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपल्याला निद्रिस्त स्थितीत चतुर्दिक्पालांनी मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. आहेत. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया त्यांच्याजवळ आल्या व त्यांनी ती मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभ्यंगस्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती कुण्या दिव्य शक्तीचे स्वागत करू शकेल. तेव्हा सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला व त्याने तिला प्रश्न केला की मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थ बोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्ननिवेदनात पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावे राम, ध्वज, लखन, मंदी, कौंडिन्य, सुयाम, भोज व सुदत्त अशी होती. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागतासाठी यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकांकडून जमिनीवर पुष्पवर्षा करवून त्या ब्राह्मणांची उच्चासने मांडविली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्याचांदीने भरून घृतमधुयुक्त व साखरमिश्रित दूधभाताचे सुग्रास भोजन देऊन त्यास संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादींचे दान दिले. ब्राह्मण खाऊन पिऊन संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल. जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण गृहत्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा बुद्ध होईल. त्या काळी भविष्य वर्तवित्याची प्रथा सर्वांस सुरू होती. अनुवाद. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने ते बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतिकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुला ठाऊकच आहे की तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. राजाने उत्तर दिले. खांद्यावर वाहून नेताना अशा सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहाला जात असताना महामायेला शाल वृक्षाखाली एक उद्यान
वाहनातून आणि फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांना आल्हाददायक गर्द वनराईतून जावे लागणार होते. त्यालाच लिंबुणी वन असे म्हणत असत. लिंबुणी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रजापती राजाच्या सुसज्जित बाजारासारखे भासत होते. बुद्धांपासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलांनी ओलंबले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर गुंजारत करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरालाप काढीत होते. तेथील ते मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने आपली वाहणाऱ्या सेवकांना आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षापर्यंत चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या मंद झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. तेवढ्यात तिने आपल्या पायाच्या टाचा उचलून ती फांदी हाताने धरली. लगेच ती फांदी हवेमुळे वर गेल्यामुळे महामायेला हलकासा झटका लागला आणि तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या बाळाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 व्या वर्षी वैशाली पौर्णिमेला झाला. शुद्धोदन व महामायांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांना पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या या वेळी कपिलवस्तूचे रामजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्याचमुळे शुद्धोदनास राजा म्हणत असत आणि त्या बालकाला युगराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. तर हे पुस्तक होतं. जवळजवळ 40-45 मिनिटं झाली आहे. तर आता हा पहिला पाठ होता. तुम्ही आत्तापर्यंत बघितल्यावर तुमचे मनापासून आभार. जय भीम, नमो बुद्धाय. आता हा पहिला पार्ट होता समजा, त्याच्यानंतर दुसरा पार्ट होईल. तर मी इथून पूर्णच चालू करणार आहे, कारण की प्रस्तावित वगैरे बाबासाहेबांना माहिती याच्यात सांगितली आहे. तर तुमचे मनापासून आभार. पुस्तक आता आपण हे पूर्ण कंप्लीट करू. नंतर मग खूप सारे पुस्तक आहेत ते आपण बघूया. सो थँक्यू सो मच. जय भीम, नमो बुद्धाय. आणि बुद्धांकडे एक पाऊल आपलं. जय भीम.